मी तिथेच बेडवर बसलेलो होतो. मावशी म्हणाली, "तू थोडा रूम बाहेर जा, मी कपडे बदलते मग ये परत." पण मी जागचा हलत नव्हतो. उठणार तरी कसा? तिला माझं लगेच दिसलं असतं. त्यांचं ते मोहक रूप माझ्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. माझ्याच्याने राहवलं नाही. मी बाहेर जाण्याचा बहाणा केला आणि लपून परत दारापाशी आलो. दाराच्या फटीतून चोरून आत बघू लागलो. मी मनातल्या मनात म्हणालो, "तुम्ही फारच सुंदर दिसत होतात आणि तुमचं रूप तर सोन्यासारखं चमकत होतं." जेव्हा तिने मला असं चोरून पाहताना पकडलं, तेव्हा ती नखशिखांत लाजली आणि मला दूर ढकलत म्हणाली, "तुला म्हणायचंय काय रे? स्पष्ट बोल जरा." तर माझ्या सर्व लाडक्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आपल्या मित्र विनयचा मनापासून नमस्कार. आजची ही कथा आपल्या एका वाचक मित्राने खास आपल्यासाठी पाठवलेली आहे. कथा त्यांच्या दूरच्या नात्यातल्या एका देखण्या मावशीची आहे. मावशी म्हणजे नात्यातली फक्त नावापुरती मावशी. कथा शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया थेट त्यांच्याच शब्दात. मित्रांनो, मी तुषार, 21 वर्षांचा एक कॉलेज गोईंग तरुण आहे. आज मी आपल्याला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे, ज्यात मी आणि मावशी दोघे आहोत, ज्यानं माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ते आज कथन करणार आहे. ही गोष्ट आहे माझ्या एका दूरच्या नात्यातल्या मावशीसोबत जुळलेल्या एका वेगळ्या आणि पहिल्या अनुभवाची. सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो, ती माझी कोणतीही सख्खी किंवा जवळच्या रक्ताच्या नात्यातली मावशी नव्हती. आमच्या घरात तिला फक्त नावापुरती मावशी म्हणायचे, पण खरं तर ती आमच्या दूरच्या परिचयातली आणि एका लांबच्या नात्यातली होती. तिचं वय होतं 40 वर्ष, पण तिचा तो तुरा आणि सौंदर्य बघून ती 30-50च्या मधली नाही, म्हणजे 30-35ची वाटायची. तिचं नाव अनिता, पण घरातले आणि जवळचे सगळे तिला प्रेमानं अनु म्हणून हाक मारायचे. उंची भरघोस, 5 फूट 5 इंच. रंग तिचा हलका नीमगोरा, पण तिचा आकार एकदम 32, 28, 36ची कसलेली आणि नजरेत भरणारी होती. साडी नेसल्यानं तिचं सौंदर्य अधिकच खुलून आणि उठून दिसत होतं. ती जेव्हा पण साडी चापून चोपून नेसून गल्लीतून चालायची, तेव्हा तिचा तो नखरा आणि डौलदार चाल बघून माझ्या काळजाचा ठोका चुकायचा आणि अंगाला दरदरून घाम सुटायचा. मी तिच्याकडे नेहमीच कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये आणि मोकळ्या दिवसात 2-4 दिवस राहायला जायचो. ही गोष्ट खरी आहे की आजपर्यंत मी कधीच कोणत्याही मुलीच्या किंवा स्त्रीच्या इतक्या जवळ आलो नव्हतो. पण कॉलेजच्या वयात जरा रोमॅन्टिक सिनेमे, गाणी आणि मॅगझिन पाहायला आणि वाचायला मला प्रचंड आवडायचं. मनात एक सुप्त इच्छा असायची की आपल्याही आयुष्यात अशी एखादी सुंदर परी असावी. ही गोष्ट जवळपास आत्ताची, म्हणजे अवघ्या 1.5 महिन्यापूर्वीची आहे. नेहमीसारखाच मी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनुमावशीच्या घरी गेलो होतो. त्यांच्या घरी ती स्वतः, तिचे मिस्टर म्हणजे मावसाजी आणि तिची मुलगी नीता, जी हुबेहूब मावशीसारखीच दिसती पण ती पण माझ्याच वयाची आहे, असे 3 जण राहतात. दुपारी जेव्हा मी त्यांच्या दारी पोहोचलो आणि दरवाजा वाजवला, तेव्हा अनुमावशीनंच दरवाजा उघडला. मला अचानक दारात पाहून ती नेहमीसारखीच खूप खुश झाली आणि तिनं हसून माझं स्वागत केलं. मला आपुलकीनं आत घेत अनुमावशी म्हणाली, "अरे तुषार, किती दिवसानंतर आलास तू? रस्ता विसरला होतास की काय इकडचा?" मी सोफ्यावर बॅग ठेवत म्हणालो, "काय करू मावशी, इंजिनिअरिंगच्या अभ्यासातून जरा पण भेटत नाही. पण आता आलो ना, तर काही दिवस मी इथेच ठिय्या मांडणार आहे तुमच्याजवळ." ती मनोमन खुश होऊन म्हणाली, "हो रे बाळा, हे तर तुझंच घर आहे. तसाही आता तू मोठा झाला आहेस. आरामात काही दिवस किथेच थांब आमच्यासोबत. मामा बिझी असतात, तू असला की मलाही कंपनी होईल." मी घराकडे नजर टाकत विचारलं, "आणि बाकी सर्व कुठे गेलेत? कोणी दिसत नाही घरात." ती किचनमधून पाणी आणत म्हणाली, "अरे बाबा, ते तर कालच ऑफिसच्या कामासाठी एका टूरवर मित्रांबरोबर बाहेर गेले आहेत. आता थेट एका हप्त्यानेच वापस येणार. आणि नीतासुद्धा सकाळीच तिच्या कॉलेजच्या सहमतानं महाबळेश्वरला सहलीला गेली आहे. तिला यायला रात्री उशिरापर्यंत वेळ होईल. तू तोपर्यंत फ्रेश होऊन घे आणि थोडा आराम कर." मी होकार देऊन तिथून उठलो आणि नीताच्या रूममध्ये गेलो, कारण तिथेच माझी राहण्याची सोय केली होती. रूममध्ये जाऊन मी माझे प्रवासाचे कपडे, जीन्स आणि टी-शर्ट काढून तिथे कपाटात ठेवले. तिथे मावसाजींचे काही सुटसुटीत शॉर्ट्स ठेवलेले होते. ते मी अंगावर चढवले आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन परत बेडवर येऊन लेटलो. तेवढ्यात अनुमावशी दारात आली. तिनं पाठीवर ओले केस सोडले होते. ती म्हणाली, "बाळा, मी जरा अंघोळ करायला जात आहे. तू तोपर्यंत आराम कर. दुपारी घरी कोणी आलं गेलं तर जरा लक्ष दे." मी म्हणालो, "हो मावशी, तुम्ही बिनधास्त अंघोळ करा. मी आहे इथे लक्ष ठेवायला." ती बाथरूममध्ये गेली आणि मी बेडवर पडून छताकडे बघत राहिलो. शांत घर, बाहेर दुपारची वेळ.
थोड्याच वेळात मला मोबाईलवर काहीतरी व्हिडिओ पाहण्याची तीव्र इच्छा व्हायला लागली. मी विचार केला की घरी तर तिसरं कोणीच नाही आणि मावशी पण अंघोळ करत आहे. आपण आरामात व्हिडिओ पाहू शकतो. मी हेडफोन लावून बाजूला एका कडेला बसून व्हिडिओ पाहायला लागलो. व्हिडिओ पाहत असताना माझं मन एकदम भरून झालं होतं. तेवढ्यात बाथरूममधून अचानक आवाज आला. मावशीने मला हाक मारली, तुषार, ए तुषार. घाईघाईत तिने बाथरूमचा दरवाजा आतून लॉक केला नव्हता. दरवाजा थोडासा खोलून ती आतूनच मला म्हणाली, बाळा तुषार, मी घाईघाईत टॉवेल आणायचा विसरली रे. तो तिथे बेडवर पांढरा टॉवेल ठेवला आहे, जरा आणून देतोस का मला? माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी बेडवरून तिचा तो मऊ टॉवेल उचलला आणि थरथरत्या कावलांनी बाथरूमच्या दरवाजाजवळ आलो. मी हात समोर करून टॉवेल तिच्या हातात ठेवला, पण नशिबाचा खेळ बघा. टॉवेल घेताना चुकीनं तिच्या ओल्या हातानं दरवाजा थोडा जास्तच पुढच्या बाजूला खुलला. तिने माझ्या हातातला टॉवेल झटकन घेतला आणि पटकन दरवाजा लावला. पण त्या काही मौल्यवान सेकंदात मला तिच्या त्या अंघोळ करून ओल्या झालेल्या, थेंब थेंब साचलेल्या सुंदर रूपाचे दर्शन झाले होते. ती एकदम गोरीपान दिसत होती आणि तिचं ते मोकळं सौंदर्य माझ्या मनात आग लावणारं होतं. माझं मन आधीच तिच्याकडे वळलं गेलं होतं, पण तिचं ते रूप पाहून माझं हृदय एखाद्या इंजिनासारखं जोरात धडधडू लागलं. मी एकदम हरखून गेलो आणि स्वप्नवत अवस्थेत बेडवर परत आलो. काही वेळानंतर ती अंघोळ आटोपून, अंगाभोवती टॉवेल लपेटून आणि ओले केस सावरत रूम बाहेर आली. मी समोरच बेडवर बसलेलो होतो. ती मला पाहताच थोडीशी लाजली. तिचे गाल गुलाबी झाले आणि ती मान खाली घालून दुसरीकडे पाहायला लागली. मलाही थोडी लाज आणि भीती वाटत होती, कारण मी तिला आत्ताच अशा रूपात पाहिलं होतं. ती स्वतःला सावरत म्हणाली, तुषार, तू थोडा रूम बाहेर जा ना, मी कपडे बदलते, मग ये परत. पण माझं मन तिथून उठायला तयारच नव्हतं. मी तिच्या रूपाच्या मोहात अडकलो होतो. मी तसाच बसून राहिलो. मग ती थोडी जोराने म्हणाली, अरे बाबा, जा ना लवकर बाहेर, मला तयार होऊ दे आता. तिच्या अशा आवाजामुळे मला नाईलाजाने उभं राहावं लागलं. जसा मी उभा झालो तसं ती माझ्या चेहऱ्याकडे आणि माझ्या शरीराच्या चलबिचल स्थितीकडे पाहतच राहिली आणि अचानक तिचं लक्ष खाली गेलं. तिला माझ्या मनातलं वादळ समजलं असावं. ती मिश्किल हसत म्हणाली, तुषार, तू काय विचार करत होतास रे रूममध्ये बसून? खरं सांग बरं मला. आज घरी कोणीच नसल्यामुळे हा अनोखा योगायोग जुळून आला होता. मी थोडा घाबरून आणि तोत्रे शब्द बोलत म्हणालो, काहीच नाही मावशी, मी तर फक्त लेटून होतो. ती आणखी जवळ येत म्हणाली, बघ हं, तू काय विचार करत आहेस ते तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय. माझ्यापासून लपवू नकोस, खरं सांग आत्ताच. मी यावर अनुमावशीला काहीच बोलू शकलो नाही. खाली मान घातली आणि रूमच्या बाहेर आलो. पण माझं मन शांत बसेना. ती आत तयार व्हायला लागली. तेव्हा मला राहावेना. मी हळूच पावलं टाकत परत दारापाशी आलो आणि दाराच्या फटीतून आत बघू लागलो. मी कधी आपल्या परिचयातल्या कोणत्याही स्त्रीबद्दल अशी भावना ठेवली नव्हती, पण आज तिला पहिल्यांदा अशा रूपात पाहिल्यावर मला तिच्याप्रती मनाची ओढ व्हायला लागली होती. माझं मन उड्या मारत होतं. तेवढ्यात ती तयार होऊन रूम बाहेर आली आणि दारात मला उभं पाहून परत हसली. हसत म्हणाली, चला आता खूप गप्पा झाल्या, जेवून घेऊ आधी. बघ घड्याळात 1 वाजलाय. मग आम्ही दोघे डायनिंग टेबलवर जेवायला बसलो. जेवण करताना मी तिच्या समोरासमोर बसलो आणि तिच्या देखण्या चेहऱ्याकडे सतत चोरटून चोरटून बघत होतो. ती जेवताना हे नोटीस करत होती आणि तीही अधूनमधून माझ्याकडे चोरटी नजर टाकत होती. दुपारचं जेवण उरकल्यावर आम्ही दोघं अंगणातल्या मोठ्या वटावर येऊन बसलो. बाहेर थंड हवा सुटली होती. ती तिच्या नेहमीच्या स्वभावानुसार खूप हसमुख आणि मनमोकळी होती, पण मला जाणवत होतं की तिच्या डोळ्यात आज मला बघून थोडी वेगळीच चमक दिसत होती आणि मी आल्यामुळे तीही खुल्या मनाने बोलत होती. मी सहज विषय काढण्यासाठी विचारलं, मावशी, तुला थकवा जाणवत नाही का? सकाळी उठल्यापासून इतकं सगळं काम करतेस आणि तरी कायम चेहऱ्यावर हसू ठेवून राहतेस. त्यावरती थोडी हसत म्हणाली, थकवा तर सगळ्यांनाच होतो रे तुषार, पण मी काय करू? घर, कुटुंब आणि सगळ्यांसाठी धावपळ करताना मन रमून जातं आणि त्यातच मला खुशी मिळते. तिच्या या उत्तराने माझ्या मनात तिच्याबद्दल आदर वाढला, पण कुठेतरी वाटलं की ती स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचं सुख खूप कमी जगत आहे. त्या संध्याकाळी आम्ही घरामागच्या निसर्गरम्य वाटेवर फिरायला गेलो. चालताना ती माझ्यासोबत एकदम एखाद्या मैत्रिणीसारखी फ्रेंडली झाली आणि मला तिच्या कॉलेजच्या आयुष्याच्या जुन्या आठवणी सांगू लागली. लग्नानंतर कसं सगळं बदललं, घर सांभाळताना तिने स्वतःचं स्वप्न कसे बाजूला ठेवले हे ती सांगत होती. बोलता बोलता ती अचानक थांबली. माझ्याकडे पाहत म्हणाली, तुषार, कधीकधी वाटतं आपण आपल्या मनाचं काहीच केलं नाही रे या आयुष्यात, पण ना नात्यांसाठी वेळ देणं हेच एका बाईचं खरं जगणं असतं.
तिच्या या शब्दांमध्ये एक इच्छा आणि एकटेपणा लपलेला होता, ज्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल एक वेगळं प्रेम निर्माण झालं. आता मला तिचं मन जिंकायचं होतं. फिरून झाल्यावर आम्ही रात्री घरी आलो. तोपर्यंत तिची मुलगी नीता सहलीवरून परत आली होती. मला हॉलमध्ये बघून ती म्हणाली, "काय रे तुषार, कधी टपकलास?" मी म्हटलं, "अगं दुपारीच आलो, तू सहलीला गेली होतीस ना?" नंतर आम्ही तिघांनी मिळून रात्रीचं जेवण केलं. जेवता जेवता नीता म्हणाली, "आई, अगं उद्या सकाळीच आम्ही सर्व मैत्रिणी मिळून पुढच्या 2 दिवसांसाठी आणखी 2 दिवसाच्या शालेय सहलीला जाणार आहोत. आमचा प्लॅन ठरलाय." अनुमावशीनेही तिला आनंदाने परवानगी दिली. जेवण करून नीता थकल्यामुळे झोपायला तिच्या रूममध्ये गेली. आता हॉलमध्ये फक्त अनुमावशी आणि मी उरलो होतो. त्या शांत रात्री आम्ही दोघं बराच वेळ गप्पा मारत बसलो. मी तिच्याकडून तिच्या कॉलेजच्या दिवसातले किस्से ऐकले. ती कशी शिकत असताना मोठी स्वप्न पाहायची, हे ऐकताना मी नकळत तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या आणि तिच्या आवाजाच्या प्रेमात पडलो. त्या रात्री आमचं नातं एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं होतं. तिला नक्कीच फील झालं होतं की या तरुण मुलाच्या मनात तिच्याबद्दल काय चाललं आहे, पण ती मला समजू देत नव्हती की तिच्या मनात काय चाललं आहे. रात्री गप्पा संपवताना अनुमावशी मला म्हणाली, "ऐक तुषार, आता 2-4 दिवस घरात आपण दोघेच आहोत. तू पण खूप दिवसांनी आलास. उद्या शेजारच्या मोठ्या बागेत फिरायला जायचं का आपण दोघं?" मी उत्साहाने हो म्हटलं आणि आम्ही झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे लवकर उठली, कारण नीताला शाळेच्या ट्रिपसाठी निघायचं होतं. तिने सकाळीच डबा तयार केला आणि नीताला रवाना केलं. त्यानंतर आम्ही दोघांनीही सकाळीच नाश्ता आणि जेवण उरकून घेतलं, कारण बागेत फिरायला जायचा आमचा प्लॅन होता. थोड्या वेळानं तिचं घरचं सर्व काम उरकलं तेव्हा ती माझ्याकडे आली आणि थोडी नाराज होत म्हणाली, "हे बघ तुषार, मला माझ्या एका जुन्या मैत्रिणीसोबत काहीतरी अर्जंट काम निघाले रे, त्यामुळे आजचा बागेचा प्लॅन रद्द करावा लागेल. आपण उद्या नक्की जाऊ." हे ऐकून मी एकदम निराश झालो. माझं उतरलेलं तोंड पाहून ती मला समजावत म्हणाली, "असं नाराज नाही व्हायचं बाळा, आपण उद्या पक्का जाऊ बागेत." असं म्हणून ती बाहेर निघून गेली आणि मी दिवसभर घरात एकटाच तिच्याच विचारात आणि आठवणीत वेड्यासारखं फिरत राहिलो. संध्याकाळी 5 वाजता ती घरी परत आली. घरी आल्या आल्या तिने लवकर घरातली सगळी कामं उरकली आणि रात्रीच्या वेळी मला म्हणाली, "तुषार, रात्री लवकर झोपायचं बरं का आज?" मी तिला कारण विचारलं तेव्हा ती माझ्याकडे एका प्रेमळ आणि खट्या रागाने बघू लागली. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा फिरायचा प्लॅन होता, म्हणून ती मला लवकर झोपायला सांगत होती. मी तिला हसून सॉरी म्हटलं. घरी फक्त आम्ही दोघेच असल्याने अनुमावशी म्हणाली, "अरे हॉलमध्ये कूलर नाहीये, पंखाच आहे, गरमी होणार तुला. तू माझ्याच रूममध्ये बेडवर झोप. तिथे कूलर आणि खिडकी आहे, हवा चांगली येते." आम्ही रूममध्ये गेलो आणि बेडवर आडवे झालो. पण मला तिच्या इतक्या जवळ झोपल्यामुळे झोपच लागत नव्हती. तिच्या शरीराचा सुगंध पूर्ण रूममध्ये दरवळत होता. तीही कूस बदलत होती. बहुधा तिलाही झोप लागत नव्हती. मग आम्ही अंधारातच हळू आवाजात गप्पा मारू लागलो आणि बोलता बोलता कधीतरी माझा डोळा लागला. रात्री अचानक मला तहान लागली, म्हणून मी उठलो आणि बाहेर हॉलमध्ये जाऊन पाणी पिऊन आलो. पाणी पिऊन जेव्हा मी परत रूममध्ये आलो आणि बेडकडे पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. झोपेत अनुमावशीची साडी थोडी बाजूला झाली होती आणि तिचे सुंदर गोरे पाय, ते विलोभनीय रूप पाहून माझ्या मनातील तिच्याबद्दलची ओढ आणि ताण अजूनच वाढला. मी अगदी गुपचूप पावले टाकत तिच्या शेजारी जाऊन झोपलो आणि पाहिलं की ती खूप शांतपणे आणि गाढ झोपली होती. मी कितीतरी वेळ तिला तसं डोळे भरून बघत बसलो, पण तिच्या त्या शांत झोप मोडायची माझी हिंमत झाली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो तर बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला होता. मुसळधार पावसामुळे आमचा बाहेर जायचा प्रोग्राम रद्द झाला. मी फारच नाराज होऊन खिडकीपाशी बसलो. "अरे तुषार, असा नाराज नको होऊस. पाऊस थांबला की आपण परत कधीतरी जाऊ," असं सांगून ती मला समजावू लागली. आता बाहेर निघणं अशक्य होतं, म्हणून मी हॉलमध्ये टीव्ही बघत बसलो. थोड्या वेळानं ती माझ्यासाठी गरम गरम चहा घेऊन येत होती. तिला दारात बघून मी स्तब्धच झालो. तिने आज गुलाबी रंगाची एक सुंदर साडी घातली होती. ती जेव्हा मला चहाचा कप देऊ लागली तेव्हा माझे डोळे तिच्या चेहऱ्यावर आणि तिच्या रूपावर खिळले होते. तिने माझी ती नजर नोटीस केली, पण ती काहीच बोलली नाही, फक्त मनातल्या मनात लाजत होती. चहा देऊन ती जेव्हा परत किचनकडे जाऊ लागली तेव्हा हॉलमधल्या पायपुसणीवरून तिचा पाय घसरला. ती पडणारच होती. तेवढ्यात मी एकदम फास्ट पुढे झालो आणि तिला थेट माझ्या कवेत पकडलं. ती पूर्णपणे माझ्या कडेवर सावरली होती. आम्ही दोघे एकमेकांच्या अगदी जवळ होतो
आणि आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात गुंतले होते. एकदम शाहरुख खानच्या फिल्ममधला सीन झाला होता. सर्व पिक्चर टाईप होत होतं. काही सेकंदांनंतर ती स्वतःला सावरत माझ्या कडेवरून उठली. आम्ही दोघेही आता भानावर आलो होतो. ती प्रचंड लाजून पदर सावरत मला थँक्यू असं म्हणून घाईघाईनं किचनमध्ये निघून गेली. पण मी आता तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा झालो होतो. मी ठरवलं की आज काहीही होऊ दे, मी माझ्या मनातल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करणारच. मी तिच्या पाठोपाठ किचनमध्ये गेलो. ती स्वयंपाक करत होती. मी मागे काहीही विचार न करता तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिलो आणि मागून तिला हळूच घट्ट मिठी मारली. अनुमावशी एकदम दचकली आणि तिने स्वतःला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. करत म्हणाली, "अरे तुषार, हा काय वेडेपणा आहे? तू हे काय करतोयस? मी तुझी मावशी लागते ना?" मी तिचा हात घट्ट पकडून म्हणालो, "अगं अनु, मला नात्याशी काही देणं घेणं नाही. मला तुझ्यावर खूप प्रेम झालंय ग. प्लीज माझा ऐक ना." त्यावर ती माझा हात झटकत रागवल्यासारखा आव आणत किचन बाहेर निघून गेली. मी थोडा घाबरलो, पण मी गप्प बाहेर हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो. ती रूममध्ये गेली होती. थोड्या वेळाने ती स्वतःला शांत करून बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करू लागली. मी पुन्हा आत गेलो आणि काहीही न बोलता तिच्यासमोर उभा राहिलो. माझी अवस्था पाहून तिला माझी दया आली असावी. ती म्हणाली, "काय झालंय तुला? असं का करतोयस?" मी मान खाली घालून म्हणालो, "मावशी, मी परवा टावेल देताना तुम्हाला बघितलं. मला माफ कर, पण तेव्हापासून मी स्वतःला समजावू शकत नाहीये." हे ऐकून ती चकित झाली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, "अरे वेड्या, ती तुझी चूक नाही. माझ्याकडून चुकून दरवाजा उघडला गेला होता. त्यात तुझी काय चूक? पण म्हणून तू माझ्याशी असं वागशील का?" असं म्हणत तिने प्रेमाने माझ्या गालावर हात ठेवला. मी तिथेच उभा राहून विचारलं, "आणखी काही सांगायचं आहे का?" मी पूर्ण धाडस केलं आणि तिला स्वतः जवळ ओढलं. ती म्हणाली, "हे बघ तुषार, काय करतोयस तू हे?" मी अगदी तिच्या चेहऱ्याच्या जवळ गेलो आणि हळूच म्हणालो, "तुम्ही फारच सुंदर दिसत होतात मावशी. तुमचं ते रूप कोणत्याही अप्सरेला लाजवणारं होतं." ती गप्प झाली. तिने तिचे डोळे मिचकावले. ती हळू आवाजात म्हणाली, "हे बघ तुषार, हे चुकीचं आहे. लोक काय म्हणतील?" मी तिचा हात हातात घेतला आणि तिला मनवायला लागलो. "अगं अनु, आपल्या घरात तुला फक्त नावपुरती मावशी म्हणतात. आपल्यात कोणतंही रक्ताचं नातं नाहीये आणि ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय या जगात तिसऱ्या कोणालाही कधीच कळणार नाही. मी तुला नेहमी खुश ठेवीन." माझ्या या शब्दांनी तिच्या मनात घर केलं. तिच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. शेवटी मी काही न ऐकता तिला पुन्हा एकदा मिठीत घेतलं आणि हलकासा किस केला. तिने सुरुवातीला थोडा विरोध केला. तिचे डोळे बंद झाले आणि ती पूर्णपणे माझ्यात विरघळून गेली. ती शांत पावसाळी दुपारी आम्ही दोघांनी जगाचा विचार सोडून एकमेकांच्या प्रेमाचा मनापासून स्वीकार केला. घरात दुसरे कोणीच नसल्यामुळे आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या, एकमेकांच्या कुशीत वेळ घालवला आणि आमच्यातील अंतर कायमचे मिटवून टाकले. तो दिवस आमच्या दोघांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय दिवस ठरला. मी माझ्या त्या नावपुरत्या असलेल्या देखण्या मावशीला माझी प्रेयसी बनवलं होतं आणि आमचं हे गोड प्रेमाचं नातं आजही तितक्याच प्रेमाने आणि विश्वासाने चालू आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू लवकरच अशाच एका नवीन, रंजक आणि मनोरंजक कथेत. तोपर्यंत धन्यवाद.